नमस्कार दोस्तांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण अनेक लोकांना अचानक घरात कोर्टाचं पत्र आलं की घाबरून जातात. काही जण म्हणतात, आता अटक होणार आहे का? मी काय गुन्हा केलाय? पोलीस येणार का? पण सत्य हे आहे की कोर्टाचे पत्र म्हणजे लगेच अटक नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. समन्स म्हणजे काय? समन्स काय येतो? समन्स आल्यावर नेमकं काय करायचं? दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होतात? समन्स आणि वॉरंट मधला फरक. सामान्य लोक करत असलेल्या चुका, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. समन्स म्हणजे काय? समन्स म्हणजे कोर्टाकडून आलेले अधिकृत लिखित आदेशपत्र, ज्यात तुम्हाला ठराविक तारखेला कोर्टात हजर राहण्यास सांगितलेलं असतं. लक्षात ठेवा, समन्स म्हणजे शिक्षा नाही, समन्स म्हणजे अटक नाही. समन्स म्हणजे हजर राहण्यासाठी सूचना. समन्स येणं म्हणजे कोर्टाला तुमच्याकडून माहिती, उत्तर किंवा उपस्थिती हवी असते, इतकंच. आता बघा, समन्स कोणाला येऊ शकतो? समन्स फक्त आरोपीला येतो असं नाही. समन्स येऊ शकतो 1 नंबर तक्रारदाराला, म्हणजे तुम्ही एखादी फिर्याद वगैरे दिली असेल तर तुम्हाला समन्स येऊ शकतो. साक्षीदाराला, एखाद्या केसमध्ये तुमचं नाव साक्षीदार म्हणून त्यात असेल तर तुम्हाला येऊ शकतो. आरोपींना येऊ शकतो. एखाद्या केसमध्ये जर एखादा व्यक्ती आरोपी म्हणून असेल तर त्याला समन्स येऊ शकतो. एखाद्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला, सरकारी कर्मचारी असेल किंवा खाजगी व्यक्ती, म्हणजेच समन्स येणे म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात असं नाही. समन्स का पाठवला जातो? कोर्ट समन्स पाठवतं कारण केस चालू असते, चौकशी करायची असते, साक्ष नोंदवायची असते, तुमचे म्हणणे ऐकायचे असते, कागदपत्रे गरजेचे असते. कोर्टाला तुमचे म्हणणे ऐकणे महत्त्वाचे असते, म्हणून समन्स पाठवला जातो. आता बघा, समन्स आल्यानंतर काय करायचं? समन्स हातात आला की ह्या 6 स्टेप्स आहेत. पहिली गोष्ट, घाबरू नका. घाबरल्याने काही फायदा होत नाही. संपूर्ण समन्स नीट वाचा. उजव्या साईडच्या कोपऱ्यात केस नंबर असतो. सेंटरला कोर्टाचं नाव असतं. तारीख आणि वेळ त्या खाली पॅरामध्ये ॲड असते. कोणत्याही कारणासाठी बोलवलं आहे हे देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. तुम्हाला जर समजत नसेल कोर्टाची लँग्वेज तर एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. समन्स मिळाल्यानंतर वकिलाचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं. 4, कागदपत्रे तयार ठेवा. कोर्टाने मागितलेली कागदपत्र सोबत ठेवा. तसा मजकूर असेल त्यात की अमुक अमुक कागदपत्रे हवे असतील तर. दिलेल्या तारखेला कोर्टात हजर राहा. वेळेआधी पोचा. कोर्टात आदराने वागा. कोर्ट हा कायद्याचं मंदिर आहे, भेटण्याची काही गरज नाही त्याला. समन्स दुर्लक्ष केल्यास काय होतं? ही सगळ्यात मोठी चूक लोक करतात. जर समन्स दुर्लक्ष केला तर कोर्ट तुम्हाला दंड लावू शकतं, बेलेबल वॉरंट काढू शकतं. पुढे जर बेलेबल वॉरंट नंतर देखील तुम्ही हजर नाही झाला तर नॉन बेलेबल वॉरंट काढू शकतं. मग ते वॉरंट कॅन्सल करणे वगैरे खूप मोठी प्रोसेस असते. त्याच्यापेक्षा आल्यानंतर तुम्ही जावाच. अटक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते नंतर. मग समन्स काहीही दुर्लक्ष करू नका. समन्स आणि वॉरंटमधला फरक आता बघा. समन्स हजर राहण्यासाठी सूचना असते. पहिला टप्पा असतो समन्स म्हणजे. यामध्ये अटक केलं जात नाही. वॉरंटमध्ये अटक करण्याचे आदेश असतात. पुढचा टप्पा आहे हा. पोलीस अटक करू शकतात. समन्स सामान्य लोकांच्या मोठ्या चुका. समन्स फाडून टाकणे, कोर्टात न जाणे, चुकीची माहिती देणे, मी काय केलं नाही म्हणून दुर्लक्ष करणे, ही सगळी कायदेशीरदृष्ट्या धोकादायक आहेत. मित्रांनो, कोर्टाचे पत्र आलं म्हणून म्हणजे घाबरायचं नाही, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणे मात्र मोठी चूक आहे. कायद्याची माहिती असेल तर भीती राहत नाही. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्याय देणारी माहिती. तुमचे प्रश्न काय असतील तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.